हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी पार्टी म्हणणाऱ्या मोदींनी नेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा माफी मागावी। TV9 मराठीवरील मुलाखतीतून शरद पवारांचा हल्लाबोल। मोदी शहा सत्तेत असेपर्यंत भाजपसोबत गेलेले परत येणार नाहीत। सत्तेत गेलेल्यांना यंत्रणेची भीती। अजित पवारांसह इतर नेत्यांबद्दल शरद पवारांचा दावा। बारामती जिंकून आणा असा भाजपचाच अजित पवारांना आदेश असल्याची माहिती। TV9 मराठीच्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं विधान। पहाटेच्या शपथविधीबद्दल अजित पवारांना निर्णय चुकल्याची जाणीव झाली, म्हणून 2019ला महाविकास आघाडीत पुन्हा उपमुख्यमंत्री केलं। शरद पवारांचं स्पष्टीकरण। काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांना उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेचं तिकीट। वर्षा गायकवाड यांच्या विरोधात महायुती आता कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याकडे लक्ष। महाराष्ट्रातील पळवलेले उद्योगधंदे परत आणू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत पीक विम्याचे निकष बदलू। ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध। 542 खासदारांमध्ये 10 जागा लढवणाऱ्यांकडून जाहीरनामा। यांच्यावर कुणाचा विश्वास बसेल? शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांची टीका। पवारांचे व्हिडिओ दाखवले तर किती कोलांट्या आहेत ते दिसेल। फडणवीसांचा पवारांना इशारा। तर भाजपला पराभव लक्षात आल्यानं उद्धव ठाकरे आणि माझ्यावर टीका। पवारांचा पलटवार। मोदीजी अनेक मंदिरात गेले, मात्र तुळजाभवानी मंदिरात का गेले नाहीत? अयोध्येत न गेल्याच्या मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचा पलटवार। शिरूरमधून लढण्यासाठी शिंदेंनी ऑफर दिलेली, कोल्हेंच्या दाव्याला भुजबळांकडून दुजोरा। तर कोल्हेंनी केलेला दावा धादांत खोटा असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजपचे राहुल कुल राष्ट्रवादीसोबत आल्यास मंत्रिमंडळात घेऊ, हा माझा शब्द आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची भाजप आमदार राहुल कुल यांना ऑफर। पंकजा मुंडेंनी बीडवर लक्ष केंद्रित करावं। प्रीतम मुंडेंना नाशिकमधून लढवण्याच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा सल्ला। एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत केंद्रीय समिती निर्णय करेल। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर राजीनाम्यानंतर खडसे भाजपमध्ये गेल्याचं समजतो, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मोदींचे गुणगान गाणारे आता त्यांच्याच नावानं खडी फोडतात। शिंदेंनी उद्धव ठाकरेंची ऑडिओ क्लिप दाखवली। इतक्या पटकन रंग बदलणारा सरडा पाहिला नाही। ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मोदी शहांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर शिंदेंचा पलटवार। मुंबई दक्षिण मध्यमध्ये महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ मनसे मैदानात दादरच्या रुपारेल महाविद्यालयातून प्रचार रॅली। मनसे नेते संदीप देशपांडेंसह पदाधिकारी प्रचारात सहभागी। धनंजय मुंडेंना अहंकार, प्रत्येक निवडणूक जातीवर नेतात। मुंडे भाऊ बहिणीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे। बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंनी केलेल्या टीकेवर उत्तर। अकलूजला रावण जन्मला आणि आमच्यावर उरावर बसलाय, आता परत रावण जन्माला घालू नका। आमदार शहाजीबापू पाटलांची मोहिते पाटलांवर जहरी टीका। शहाजीबापूंच्या जिभेवर कशा स्वरूपाची सरस असेल सगळ्यांना माहिती आहे। सरस्वतीबद्दल पायाखालची वाळू जशी सरकेल तशी त्यांना बोलण्याची पातळी घसरेल। धैर्यशील मोहिते पाटलांचा पलटवार। सांगलीची जागा ठाकरे गटाला देणं चुकीचं होतं, काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजित कदमांचं विधान। तर काँग्रेस चंद्रहार पाटलांच्या पाठीशी, नाना पटोलेंची भूमिका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनोद पाटलांच्या घरी। विनोद पाटलांनी छत्रपती संभाजीनगरातून माघार घेतल्यानंतर शिंदेंनी घेतली भेट। कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याची विनोद पाटलांची माहिती। बारामतीच्या गावात अनोळखी लोक फिरताना दिसतात। शेवटच्या 2 दिवसात दडपशाही आणि धनशक्तीचा वापर होईल। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं विधान। पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठरला। बोईसरचे आमदार राजेश पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब। बवियाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर उद्या अधिकृत घोषणा करणार। लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा। मराठवाड्यातील 3 तर विदर्भातील 5 मतदारसंघात उद्या मतदान। बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिमसह हिंगोली, नांदेड, परभणी आणि वर्ध्यात उद्या मतदान होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।